अरला का दीदीने कानाखाली मारली म्हणून एवढं नाराज होत असतोय. अरे बहीण येते आपली दीदी आहे, तिचं प्रेम आहे तेवढं आपल्यावरती म्हणून. तिचं आणि माझा प्लॅन एकच आहे, ती खानावळ खाली करायची आणि त्या जागी आपल्या हॉटेल डॉनचं उद्घाटन करायचं आहे. कृष्णा इकडं. दिदे 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 दिदे, अगं सकाळी खानावळीत मी असा राडा केलाय की विचारू नगस. सगळ्या बाया टरकल्यात आहे. दिदे बाहेर बघ कोण आलंय ते. कोण आलंय? अगं बघ तरी कोण आलंय. चल अगं चल लवकर सोडते. ये ये बघ माझ्यासाठी बघ एकदा एकदा. बिंद्रिया, आता या नरसाळीची घमंडाली इंदुराणीच्या चरक्यात सारखा जसा ऊस पिळतो तस हिला पिळतो का नाही बघच तू बिंदू राजा. दिदे अगं काय झालं? बिंद्रिया येते का बघती? नाही दिदे येत नाही आतमध्ये. झटकन आत यायचं सोडून लय बोर मारायला लागली रडू गाय. बिंद्रिया ऐक, ती बाय आत आली का तिला खाली खाली जमिनीवर बसायला सांग. कुठं? दिदे तुझ्या पायाशी जमिनीवर. हा, तिला चांगली आमची वाट बघू दे. डोळ्यातनं गळागळा नद्या व्हायला लागल्या का मग आम्हाला बोलू. आज त्या रडूगायच्या आसवांनी या इंदुराणीचं पाय धुवायचा मूड आहे काय? दिदे आज टॉपचा इशे होणार बघ तुझा. जा ये बाय लवकर ये. हे इंदुराणीच्या पायांनो, आज तुमचं नशीब फळफळलंय, कारण त्या रडूगायच्या आसवांनी तुमचा अभिषेक होणार आहे. टिंचक टिंचक. लग्नासाठी ना त्या बापाची गरज आहे ना त्याच्या गोतावळ्याची. त्या माणसाच्या दारात तू अजिबात जायचं नाही, तुला शपथ आहे माझी. माझं गुणाचं लाडाचं पाय ग बाय. दिदे दिदे ऐक ग दिदे. 15 साल वाट बघितल्या या इंदुराणीनं, तवा 15 घंट वाट बघायला लावत्या रडू गायला. अगं दिदे 15 घंटे सोड, 15 सेकंड मी थांबणार तुझी रडूबाई. पाय घरात टाकायच्या आतच बाहेर गेली ती रडूबाई. काय? होय तर. नाही नाही असं कसं? ए टवळे, ए टवळे, ये कृष्णे, ए कृष्णे. अगं ए अशी पलटी मारायची नाही ग. या दळबद्री बाईला कसली लाज शरमच नाही. दिदी मी काय म्हणतो, तिला आता यायचं नव्हतं तर गाजर दाखवायची काय गरज होती का तिनं? काय बी हरकत नाही. दारावर आलती म्हणजे पक्क काहीतरी घाबऱ्या घाबऱ्या झालंय तिला. तिच्या मनात कसलं तरी भ्या उकळ्या मारायला लागलंय. आता उन्हात जास्त फिरायचं नाही हा. नवरदेवाचा चेहरा उजळलेला चांगला दिसतो, कळलं का? परफेक्ट
बाहेर पडल्या पडल्या छत्री घेतो. काय मातोश्री तुम्ही पण. येतो चल. एक मिनिट, हा डाग कसला लागलाय गळ्याला? काटा रुतला. काटा? काट्यासारखा तर नाही वाटत. ते हॉटेलातला काटा चमचा त्याचा काटा रुतला. हो. गळ्यात कसा काय रुतला? एक ती गोड पोरगी चमचा चमचा खेळत होती. खेळता खेळता काटा रुतला. आता पोरगी एवढी गोड होती म्हणलं जाऊ दे. येतो मातोश्री, वसुलीला उशीर होतोय. चल. आणि तुम्ही दोघं लक्ष ठेवत जा जरा. येतो मावशी. हा? मातोश्री चल. महादेवा थोडक्यात वाचलो. शंकर दादा कामच्या पुंग्या टाईट झाल्या हो. अरे मी काय बोललो होतो, एक खोटं बोललं 2, 3, 4, 100 खोटे बोलायला लागतात. आणि काय गोड पोरगी चमचा चमचा खेळणारी पोरगी खेळता खेळता रुतला. बऱ्याच दिवसांनी भेटलीस गौरी. हो, खानावळीच्या कामांमुळे वेळच नाही मिळाला यायला. गौरी, UPSCचा रिझल्ट आलाय. यंदा आपल्या क्लासच्या 4 मुलांचं सिलेक्शन झालंय. अरे वा. पुढच्या वर्षी तुझा नंबर लागलाच पाहिजे. हा, अभ्यास तर सुरू आहे, बघू. बघू. माझ्या हुशार आणि फायटर गौरीला हे काय झालं अचानक? काही टेन्शन? खानावळीची जागा खाली करायला तोडफोड केली काही गुंडांनी. काय? कोणी पाठवले गुंड? अजून कोण पाठवणार? माझ्या आईचा तो नवरा आणि त्याची ती 2 नंबरची बायको. दोघेही जीवावर उठले तो आमच्या. कृष्णाई, आता तूच सांग, आयुष्यातल्या अडीअडचणींचा सामना करत संसाराची लढाई जिंकाया. आपल्या सोबत आपला नवरा असावा असं प्रत्येक बाईचं सपन असतं. पण इथं तर माझा नवराच माझ्या विरोधात आहे. सर, माझी साऱ्या दुनियेविरोधात जायची तयारी आहे. तिथं माझ्या आईचा नवरा काय चीज आहे? पण आमची आई आम्हाला चांगल्या आणि वाईटचा पाडा सांगत बसते. जगाने तिचं कितीही वाईट करू दे, पण तिला तिचा चांगुलपणा मात्र कधीच सोडायचा नसतो. त्यांना माझी खानावळ आणि घर हवंय. दिलं तर माझ्या पोरींचं लगीन कसं होईल, आणि नाही दिलं तर पोरींचं लगीन लावायला बाप कसं येईल? काय करू? मी त्यांना वंशाचा दिवा दिला नाही, ते माझं नशीब. पण माझ्या नशिबाचे भोग माझ्या पोरींच्या नशिबी का? त्यांचं काय चुकलं? हे कसलं जगणं नशिबी आलंय माझ्या. कृष्णाई, या बागी आईचं दुखणं तुझ्यात सामावून घे. सर, मी त्या दोघांविरोधात जरा जरी आवाज उठवला ना तरी वाईट वाटतो आईला. का? कशासाठी एवढा पुळका? माझ्या आईला ना चांगल्या आणि वाईटाची चांगली समज आहे. तिला माहिती आहे की तिची गौरी बरोबर आहे, पण तरी आजवर ती तिच्या नवऱ्याच्या चुकांवर पांघरून घालत आली. काय एवढं सहन करते ती, मला हेच समजत नाही. सर, आई जरी वरून सहनशील वाटत असली तरी आतल्या आत ती कुठेतरी तुटत असणार. आणि असंही प्रत्येक माणसाच्या सहनशीलतेची काही मर्यादा असतात. आमच्या आईने ती मर्यादा कधी ओलांडली तर विचार जरी मनात आला ना तरी थरथरायला होतो मला. नाही गौरी, तू तुझ्या घराचा भक्कम आधार आहेस. तू तसा धीर सोडला तर कसं चालेल? तुझ्या आईने खूप सहन केलं आणि तसं दुसऱ्या कोणालाही सहन करायला लागू नये म्हणून तू 2 हात करायलाच हवे. आणि मला खात्री आहे ते तू करशीलच. फक्त धीर सोडू नकोस. नक्की सर.
हॅलो गौरी अगं आई घरी नाहीये ग. घरी नाही? मग कुठे गेली? बाहेर गेलीये, पण बराच वेळ झाला परत आली नाही. असं न सांगता तर कधी जात नाही आई. तेच तर गौरी, मला खूप काळजी वाटायला लागली ग. ताई तू काळजी सोड, मी बघते. गौरी, हॅलो गौरी. हॅलो, हा ते आई ते आई ना इंदुराणीच्या घरी गेली होती तिला समजवायला. किती समजवलं ना तरी ऐकणार नाही ही आई. ठीक आहे, मी घेऊन येते. बघा तुमचा तर आजची भविष्य सांगतोय का चोरांपासून सावधान. घ्या आता कुठल्या चोराची हिंमत आहे होय आपल्या शंकर दादावर डल्ला मारायची. हे राशी भविष्य खरं नसतं. खरं राशी भविष्य पत्रिकेत असतं. महाराज मी तुला सांगितलं होतं आमच्या लव्ह स्टोरीची पत्रिका बनव. काय झालं? पत्रिका बनवायची असेल तर पूर्ण डिटेल्स द्याव्या लागतील. कसले डिटेल्स? तुमच्या लव्ह स्टोरीची जन्मतारीख. मॅडम आपण मार्केटमध्ये कधी गेलो होतो वसुलीला? 16 जून. 16 जून. आता लव्ह स्टोरीची जन्म वेळ सांगा. दिवस मावळायच्या जरा आधी. टायमिंग टायमिंग. ज्या सेकंदाला गौरीजींचा चेहरा आणि त्याच्यावर पडणारी फुलं बघितली ना, त्याच सेकंदाला आमची लव्ह स्टोरी स्टार्ट झाली. शंकरदादा परफेक्ट टायमिंग सांगा. किती वाजता, किती मिनिटांनी, किती सेकंदांनी. एखादं नक्षत्र इकडचं इकडे झालं तर तुमची पत्रिका फेल. काहीच करू शकत नाहीत. सोडवा. डंबेल मार्केटमधले सगळे सीसीटीव्ही फुटेज बघायचे. एक्झॅक्ट टायमिंग त्यातच गावणार. दादा इथे बस स्टँड कुठे आहे? नाही माहिती हो. हो शंकर दादा ते बघा. ही ज्याची कोणाची बाईक आहे त्याने मला खरंच माफ करा. खूप अडचण आहे आता. आलीस तू तार फिरलं डोक्यामधी. शंकरदादा दिवसा ढवळं तुझ्या बुलेटची चोरी. हा वय वय आपण जाऊया का? तर चोरणीने काळीच चोरल्या. बुलेटचा काही विषय घेत आहे? जीवना दावला पाहता मी तुला. जीवना दावला ज्या चोरणीनं आधी माझं काळीच चोरलंय, मी तुला. मग तहान भूक, जीवना दावला मग रात्रीची झोप, मी तुला. आणि आता बुलेट. माझं मन, चित्त, थारान जे काय असेल ते चोरणारी ही चोरणी लय आवडली मला मर्दा. बिंदू राजा उकलते का उकल? दिदे उकला उकली कराय वाईच टाइम दे की जरा. कुणाचं नरड फुटलंय बघ जा जरा जा. नरडच फोडून टाकते आज.
गायबाने बंद कर ती पिपाणी, बंद कर. कशाला आल्यास इथं? हा आमची आई आली का इथं? हा आले आहे, आले आहे. आत आहे. भांडी घासायली आहे, फरशी पुसतेय, झाडू मारतेय, माझी पातळ धुतेय. जा 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 लवकर, तुम्ही कामाला लाग जा. तीच लायकी आहे ना तुमची. इंदुराणी, शांतपणे विचारलंय तर शांतपणे सांगायचं, नाहीतर नाहीतर काय? नाहीतर काय? काय नाहीतर? तू थांबच आज जरा, तुला दावतोच ह्या इंदुराणीचा इग्गा. गौरी तुझी आई आलती इथं, पण घरात पाऊल न टाकताच निघून गेली. तू पण जा इथनं. अगं मी म्हणतो जा लवकर. दिदे दिदे, हे बघ दिदे, आता नको दिदे, दिदे दिदे. दिदे, काल रातच्यालाच बार उडवला. शर्रा नव्हता म्हणून वाचली आज टिटवी. दिदे ती नाही, तू वाचलीस. चालतं फिरतं कोर्ट. बिंद्रे, तू मला शांतपणा नाही शिकवायचास. रबार ताई, काय झालं इथं? अगो बाई, कोणीतरी बाय माणूस पाण्यात पडलंय. अरे त्या पुलावरून टोल गेला ना. तोल गेला, कवडी मारली, कुणाच्या बाला माहित. आई, आई, आई. तुला काय वाटलं? मी होते. रडू नको. ये ये ये, चल. गौरे, अगं गप.
गौरे गप गप गौरे गप 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 की काय झालं काय झालं हं? अजून न सांगता कुठे गेलती तू आणि गेली ते गेली त्या बाईच्या घरी गेलीस. तुला मी सांगितलेलं ना की त्या घरचा उमरा अजिबात ओलांडायचा नाही. आई मी तुला शपथ दिलेली माझी. माझ्या पोरींच्या भविष्याची भीक मागायला गेलते पण पाऊल टाकायच्या आत तू नजरेसमोर आली अंधीरच झालं नाही. मग तशीच माग वळली. डोक्यात हजार विचारांची कालवा म्हणून मन शांत करायला या कृष्णाई जवळ आली. अशी अचानक गायब झालीस. तू थोडा जरी विचार केला का की आमच्या मनात काय विचार आले असतील. गौरे तू मला नवरा किंवा पोरींपैकी एक निवडायला सांगितलं पण मी तर 15 वर्षापूर्वीच माझ्या पोरींना निवडलंय ग. नवऱ्यानं सोडल्यावर वाटलं जीव द्यावा काय आमचं संपून टाकावं हे दुःख. मग तुम्ही तिघी नजरेसमोर यायच्या. मूल जन्मल्यावर आईच्या पोटची नळ तुटती पण मनाची डाळ आयुष्यभर टिकते. जोवर माझ्या 3 मुलींचे हात मी मजबूत हातात देत नाही तोवर तुम्हाला सोडून मी कुठं बी जाणार नाही. आई या हातांना तू कधीच कमजोर समजू नकोस. याच मजबूत हातांनी आम्हा तिन्ही बहिणींनी वाढवलंय. बाईला जगायला नवऱ्याच्या मजबूत हाताची तर सोड पण नवऱ्याची सुद्धा गरज नाही हे तू समजा जगाला दाखवून दिलंस. आणि आम्ही तुझ्याच लेकी मग आमच्यासाठी मजबूत हात का हुडकते तू. पोरी आजवर मी जे सोसलं ते तुम्हाला सोसायला लागू नये म्हणून. आई आम्ही नसतो तर तू जीव देऊन कधीच तुझ्या दुखण्यातनं मोकळी झाली असतीस. पण आमच्यासाठी तू जगायचं ठरवलंस. लहानपणापासून बघत आले आई तू लय सोसलं ग आमच्यासाठी. मग आम्ही थोडं सोसलं तर काय हरकत आहे. आणि नाही झाली मुलींची लग्न तर काही फरक पडणार आहे काही. अगं जशी आजपर्यंत तू आमची आई बनून आमच्या सोबत होतीस तशीच इथून पुढं आम्ही तिन्ही बहिणी मिळून तुझी आई आहोत असं समज. आई जशी तू आमची काळजी करते तशीच आम्हाला बी तुझी काळजी करू दे की ग. नाळ फक्त आईच्या बाजूने जोडलेली नसते तर ती लेकींच्या बाजूने पण तेवढीच जोडलेली आणि घट्ट असते. आई अगं तुझ्या चांगुलपणाच्या या दडपणाखाली तुझी हिरे दबून गेले ग. आणि हा आम्हाला तू कधीच सोडून जायचं नाही. कधी ना कधी तर जायला लागणारच. अगं मी फक्त नावाची कृष्ण आहे. या कृष्णाबाई सारखं कायम वाहन जमणार आहे मला. परत तेच सोड हे सगळं. चल घरी जाऊ आपण. तिथं तुझ्या 2 लेकींचा जीव वर खाली होतोय तुझ्या काळजीनं. हो का आणि माझ्या या लेकीला माझी काळजी नाही. वाटते या लेकीला पण माझी काळजी वाटते. वाटत नसती तसं डोळ्यातनं गळागळा पाणी वाहिलं असतं का. ते वाऱ्यामुळे येते. बर चल जाऊ. आता कलेक्टर बाईने आदेश दिला तर चालायलाच पाहिजे. अजून नाही झाली मी कलेक्टर. होशील मग. नात्यात जपतात एकी कृष्णाईच्या लेकी